ही माझी कर्मभूमी आणि पुण्यभूमी. नागपुरात दाखल होताच देवेंद्र फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच मी माझ्या कर्मभूमी आणि पुण्यभूमीत येतोय. त्याचा अतिशय आनंद होत असून साहजिकच नागपूर हा माझा परिवार आहे. त्यामुळे माझ्या परिवाराकडून होणारे हे स्वागत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तार संदर्भातली सगळी नावं समोर आली आहेत. त्या अनुषंगाने आज 4 वाजता शपथविधी होणार असल्याची पहिली प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच नागपुरात ते दाखल झाले आहेत आणि त्यानंतर त्यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं आहे आणि त्यावेळी बोलताना त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. विरोधक निराश झालेले लोक आहेत. पडलो तरी पायवर अशी त्यांची मानसिकता आहे. लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर त्यांचा विश्वास नाही. सुप्रीम कोर्टावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे या देशाची राज्यघटना नाकारणारे हे लोक असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत येतो आहे. साहजिकच नागपूर माझा परिवार आहे. त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत. सगळी नावं तुमच्याकडे आलेलीच जातात. नव्याने मला काय म्हणताय? सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत. 4 वाजता शपथविधी होणार. मंत्रिमंडल का विस्तार 4 बजे होने वाला है और उसमें तीनों पार्टियों के जो मंत्री हैं और राज्य मंत्री हैं वो शपथ लेंगे. शपथविधी होतं दुसरीकडे ईव्हीएम संदर्भात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. ईव्हीएम संदर्भात रॅली आहे ती नागपुरात काढतात. गिरे तुम्ही टांग ऊपर अशा प्रकारचे विरोधक आहेत. हे निराश झालेले लोक आहेत. लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही. सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही. RBIवर यांचा विश्वास नाही. CAGवर यांचा विश्वास नाही. त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.